झाल्या होत्या. दुसरी तिसरी पायरी वाचा. आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या तळलेल्या असलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मंडळी, आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथून आयुष्याच्या गाडी रिव्हर्स गिअरमधून थेट टॉप गिअरमध्ये जाणार आहे. आज आपण बोलणार आहोत पायरीवर. ही पायरी वाचताना सोपी आहे, पण पचवायला एखादा कडू काड्यासारखी आहे. पण लक्षात ठेवा, आजार मोठा असेल ना तर औषध कडूच प्यावं लागतं. कश्ती है पुरानी मगर दरिया बदल गया, मेरी जिंदगी का अब नज़रिया बदल गया, अरे बहुत चला लिया अपनी मर्जी से खुद को, अब तो मेरे जीने का जरिया बदल गया. मंडळी, पायरी काय सांगते? आमची इच्छा आणि आमचे जीवन परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता मला सांगा, व्यसनात असताना आपली अवस्था कशी होती? आपला इगो, आपला अहंकार एखाद्या फुग्यासारखा फुगलेला असायचा. पोटात 90 ml गेली की हा गडी स्वतःला जगातला सर्वात शहाणा माणूस समजायचा. एक बेवडा फुल टाईट होऊन रस्त्यावर चालत होता. समोरून एक भल्ला मोठा हत्ती आला. बेवडा हत्तीला बघून म्हणतो, ए साईडला घे, नाहीतर कानफटीत मारेल. हत्तीने सोंडेने उचलले आणि सपासप 2 आपटले. बेवडा उठला, कपडे झटकले आणि म्हणतो, अरे भावा, रागवतोस कशाला? नाही साईडला घ्यायचं तर नको घेऊ, पण असा अंगावर का येतोस? मंडळी, हीच आपली अवस्था होती. आपल्याला वाटायचं सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आहे. मराठीत एक म्हण आहे ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आपण स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या डोक्याने आयुष्य चालवायला गेलो आणि आपण आपला बैल रिकामाच नाही तर पार खड्ड्यात गेला. तुम्ही पुष्पा सिनेमा पाहिलाय, त्यात हिरो काय म्हणतो? झुकेगा नाही साला. व्यसनात असताना आपणही तेच म्हणायचो, मी कोणाचंच ऐकणार नाही, मीच बरोबर. पण मंडळी, डायलॉग सिनेमात भारी वाटतात, खऱ्या आयुष्यात नाही. व्यसनाने आपल्याला असं काही वाकवलं, असं काही मोडलं की शेवटी झुकेगा नाही म्हणणाऱ्याला रस्त्यावर पडायची वेळ आली. शोलेमध्ये गब्बर सिंग म्हणत होता, जो डर गया समजो वो मर गया. पण मी आज या SNBT फाउंडेशनच्या मंचावर तुम्हाला सांगतो, जो व्यसनात अहंकाराने ताट राहिला तो संपला आणि जो परमेश्वरासमोर झुकला तो तरला. आता तिसऱ्या पायरीत खूप भारी शब्द आहे, आम्हाला उमगलेल्या समजलेल्या स्वरूपातील परमेश्वर. याचा अर्थ काय? तुम्हाला मंदिरात, मस्जिदीत किंवा चर्चमध्ये जाऊन दाढी वाढून बसायचं नाही आहे. परमेश्वर म्हणजे एक अशी सुप्रीम पॉवर आहे जी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुमच्यासाठी परमेश्वर म्हणजे हे SNBT व्यसनमुक्त केंद्र असू शकतं, तुमचा स्पॉन्सर असू शकतो, निसर्ग असू शकतो किंवा तुमचे आई वडील असू शकतात. फक्त एकच मान्य करायचं आहे, माझ्या डोक्याने माझं वाटोळं झालं आहे, आता मी माझं स्टेअरिंग तुझ्या हातात देतो, तू चालव माझी गाडी. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. एवढा मोठा राजा, पण जेव्हा तो जगदंबेसमोर उभं राहायचे तेव्हा ते राजा नसायचे, ते फक्त एक सेवक असायचे. त्यांनी आपलं स्वराज्य त्या ईश्वरी शक्तीच्या चरणी अर्पण केलं होतं. जर रयतेचा राजा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नतमस्तक होऊ शकतो, तर आपण कोणत्या झाडाचा पाला आहोत? एकदा एक माणूस एका उंच कड्यावरून खाली घसरतो. पडता पडता तो एका फांदीला लटकतो. खाली 1000 फूट खोल दरीत तो वर बघून ओरडतो, देवा मला वाचव, कोणीतरी आहे का? आकाशातून एक आवाज येतो, मी परमेश्वर आहे, मी तुला वाचवेन, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. माणूस रडत म्हणतो, नाही देवा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, तू जे सांगशील ते मी करेन. देव म्हणतो, ठीक आहे, जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर ती फांदी सोडून दे. माणूस खाली दरीकडे बघतो, परत वर बघतो आणि म्हणतो, अरे दुसरं कोणी आहे का वरती?
मित्रांनो, हीच आपली अवस्था आहे. आपल्याला देवाची मदत हवी आहे, पण आपल्याला आपल्या इच्छेची, अहंकाराची फांदी सोडायची नाही. आज ही तिसरी पायरी तुम्हाला सांगते, ती फांदी सोडून द्या. तो परमेश्वर तुम्हाला झेलण्यासाठी खाली उभा आहे. जगातील सर्वात मोठे सायकोलॉजिस्ट कोण असतील तर ते आपले संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तिसऱ्या पायरीचा अर्थ शेकडो वर्षापूर्वी सांगून गेले. ठेविली अनंते तैसेची रावे, चित्ती असू द्यावे समाधान.